नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं अजून एका अशा व्हिडिओमध्ये जिथे तुम्हाला मी दाखवणार आहे फ्रेंचची गाडी. आणि त्या गाडीमध्ये 7 सीटरचा ऑप्शन आहे. त्याला तुम्ही 5 सीटर सुद्धा करू शकता. आणि सेगमेंटमध्ये जबरदस्त बूट स्पेस पाहायला मिळतो, जवळजवळ 511 लिटरचा. ही आहे सिट्रॉनची एअर क्रॉस एक्स. आणि या गाडीमध्ये आपल्याला 5 स्टार सेफ्टी रेटिंग पाहायला मिळते भारत इनकॅपमध्ये. बाय द वे, सेफ्टी फीचरसुद्धा वाढवलेले आहेत, त्याच्यामुळे 5 स्टार रेटेड येणार आहे. आणि ही जी गाडी आहे अशी, जर तुमचं बजेट एक 15 लाखाचं आहे आणि एक तुम्ही फीचर रिच गाडी पाहताय आणि सस्पेन्शन त्याचं अल्टिमेट पाहिजे, तर दिस इज द प्रोडक्ट फॉर यू. चला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ. चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडिया पेजवर आपल्याला नक्की फॉलो करा. तुमच्या कुठल्याही क्वेरीज असू द्या, इंस्टाग्रामवर मला विचारा, नक्की तुम्हाला DM येऊन जाईल, कारण तुम्हीच आपल्यासाठी महत्त्वाचे आहात मित्रांनो. हा याचा समोरचा प्रोफाईल आहे सिट्रॉनचा. हा सिट्रॉनचा समथिंग तुम्हाला इथे ना लोगो पाहायला मिळेल. 360 डिग्री कॅमेरा इथे आहे. ओके, समोरची ब्लॅक क्लॉसी ग्रिल आहे. खाली तुम्हाला LEDजमध्ये फॉग लॅम्प्स, LEDजमध्ये हेडलाईट्स पाहायला मिळतील. इथे तुम्हाला ना ट्विन DRL आहे आणि त्याच्यातच तुम्हाला इथं इंडिकेटरचं काम करणार आहेत मित्रांनो. तर असा काय समोरचा प्रोफाईल आहे. बाय द वे, कुठल्याही प्रकारे याच्यात लेवल 2 ॲडास वगैरे आपल्याला पाहायला मिळत नाही. ओके, सो एक नो नॉनसेन्स कार पाहताय तुम्ही विथ रिक्वायर्ड फीचर. 7 इंचेस डायमंड कट अलॉयज आपल्याला याच्यात पाहायला मिळतात. पुढे डिस्क, पाठीमागे ड्रम, मॅकफर्सन स्ट्रटचे सस्पेन्शन पुढे, टॉर्च अँड मिमचे सस्पेन्शन पाठीमागे आणि सस्पेन्शन सेटअप अल्टिमेट आहे मित्रांनो. SUVमध्ये एवढं जबरदस्त सस्पेन्शन सेटअप असणारी ही गाडी आहे. 200 mm ग्राउंड क्लिअरन्स, 4.3 मीटरची लेंथ. आणि हे जे रूफ रेल्स आहेत मित्रांनो, ते तुम्हाला ब्लॅकमध्ये मिळतील. आणि हे जे हँडल्स आहेत, दिस इज ओल्ड स्कूल ओनली. इथे थोडी इम्प्रूव्हमेंट करता आली असती. आता फ्लशचा जमाना आहे, अजूनही पाठीमागेच आहेत. बाय द वे, थोडं फिट अँड फिनिशची इम्प्रूव्हमेंट करता आली असती. इंडिकेटर तुम्हाला ORVMवर देण्यात आलेला आहे. 360 डिग्री कॅमेरा हा इथे देण्यात आलेला आहे. 7 सीटर गाडी आहे मित्रांनो, पण क्वार्टर पॅनलला ग्लास अतिशय छोटी आहे. ही थोडी मोठी दिली असती, बट आय डोंट नो वाय, बट बिकॉज ऑफ मला असं वाटतं स्ट्रेंथमुळे ही क्वार्टर पॅनलची जी ग्लास आहे ती छोटी दिलेली आहे. पण जर तुम्हाला एक 5+2चा ऑप्शन पाहताय ना, तर ही बेस्ट आहे. 2 म्हणजे चाइल्डसाठी. बाकी 45 लिटरची फ्युएल टँक कॅपॅसिटी आहे. ओके, पाठीमागे बघाल तुम्ही तर सिट्रॉन एअरक्रॉस, ओके, सिट्रॉनची बॅजिंग, एअरक्रॉस स्टिकरिंग, ओके, सगळं तुम्हाला पाहायला मिळेल. एक्स आहे. पाठीमागे तुम्हाला ज्या हेडलाईट्स आहेत ना, सगळ्या हॅलोजनमध्ये आहेत, हे लक्षात राहू द्या. कनेक्टिंगचा जमाना आहे, कुठल्याही कनेक्टिंगचं नाही, अजूनही हॅलोजनचं आहे. वायपर वॉशर, डिफॉगर आहे. शार्क फिन अँटिना ब्लॅक ग्लॉसीमध्ये मिळेल. हा ड्युअल टोनमध्ये ऑप्शन आहे. टॉप एंड व्हेरियंट आहे बाय द वे मित्रांनो. हे याच्यामध्ये तुम्हाला आहे ना कॅमेरा मिळेल. हे बघा, फिट अँड फिनिश थोडी इम्प्रूव्ह करता येईल असते. कॅमेरा हलतोय, हे लक्षात राहू द्या. हे बघा, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जिथे लक्ष द्यायला पाहिजे. 2च सेन्सर्स पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतात. आणि महत्त्वाचं तुम्हाला दाखवायचं तो बूट स्पेस. तर याला मी 5 सीटर बनवले. 7 सीटर ही गाडी आहे. ओके, सीट्स काढून ठेवलेले आहेत. सो ह्याला कन्व्हर्टेबल 5 सीटर म्हणू शकतो आपण. ही गाडी काढून टाकलेली आहे. 60-40 स्प्लिट सीटचा ऑप्शन याच्यात देण्यात आलेला आहे. पाठीमागे सुद्धा तुम्हाला C टाईपचा चार्जिंग ऑप्शन इथे पाहायला मिळतो. बघू शकता, 2 आहेत ते पण. इथे बॉटल होल्डर आहे दोन्ही साईडला. स्पेअर टायर मित्रांनो डिकीच्या खाली आहे. हा नट तुम्ही लूज करून काढू शकता. बघू शकता खाली स्पेअर टायर दिलेला आहे. ओके, सो हे काही आणि 424 लिटरचा बूट स्पेस मिळणार जर तुम्ही याला 7 सीटर्स ऑप्शनमध्ये यूज करत असणार तर. अशा प्रकारची की आहे मित्रांनो. लॉक अनलॉक करायला बटन आहे. पाठीमागे सिट्रॉनचा तुम्हाला लोगो पाहायला मिळेल. हां, कीची क्वालिटी खरंच छान आहे. चला डोअर ओपन करूया. आता ड्रायव्हर साईड डोअर ब्लॅक आणि कॉफी कलरमध्ये तुम्ही बघू शकता. ड्युअल ऑप्शन, सगळे पॉवर विंडोचे बटन. त्याच्यानंतर इथे बघा खाली साईडला, ओके, इथे सगळे जे स्विचेस आहेत ना ते नीट पहा. हा बाय द वे ओल्ड स्कूल तुम्हाला आहे ना हेडलॅम्प लेवलिंगचं बटन मिळतं. वर आहे 360 डिग्री ऑटोमॅटिक आयडल स्टार्ट स्टॉप. आणि हा ॲम्बियंट लाईटिंगचं बटन आहे. हे बघा, हे ॲम्बियंट लाईटचं बटन आहे. इंजिन स्टार्ट स्टॉपचं बटन तुम्हाला इथे पाहायला मिळेल. याच्या सीट्स आहेत त्या हाईट ॲडजस्टेबल, अँगल ॲडजस्टेबल. बाय द वे व्हेंटिलेटेड सीट्स आहेत, बघू शकता. व्हेंटिलेटेड सीटचं फंक्शनसुद्धा एवढं प्रॉपर काही काम करत नाही, ते करू शकलं असतं. ओके, आणि आमरेसुद्धा याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे. तर मित्रांनो, या गाडीमध्ये सनरूफ मिळत नाही. ओके, अँड गाडी चालू करून दाखवतो. ओके, सो अशा प्रकारे याचं खूपच लाईट स्टेअरिंग आहे. याच्यामध्ये स्टेअरिंग मोटर कंट्रोल, क्रूज कंट्रोलचा ऑप्शन दिलेला आहे. आणि हा हॉर्न आहे बाय द वे मित्रांनो. इथे ऑटोमॅटिक AC दिलेला आहे. खाली वायरलेस चार्जिंग आहे. 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन याच्यात मिळतं आपल्याला.
ओके, आर्मरेस्ट आणि मॅन्युअलमध्ये तुम्हाला हँडब्रेक, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेकचा जमाना चालू झाला आहे. आर्मरेस्ट एक्सटेंडेबल आहे. हे 10 इंचाची स्क्रीन आहे. याच्यामध्ये अँड्रॉइड टू ॲपल कारप्ले कनेक्टिव्हिटी मिळणार आहे, वायरलेस. ही 7 इंचाची तुम्हाला डिजिटल क्लस्टर पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये रेंज, मायलेज, एव्हरीथिंग त्याच्यामध्ये समजणार आहे आपल्याला. ॲम्बियंट लाईट दाखवतो मित्रांनो तुम्हाला. इथे ॲम्बियंट लाईट चेक करा. ओके, सो आणि इथे बूट स्पेस पाहायला मिळतो. 6 स्पीकर आहेत, म्हणजे 4 स्पीकर 2 ट्विटरचा ऑप्शन दिलेला आहे. आणि डॅशबोर्ड सिम्पल सोबर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नो डाऊट 1919मधली ही कंपनी आहे, म्हणजे जवळजवळ 100 वर्ष जुनी कंपनी आहे. पण आय डोंट नो फिट अँड फिनिशमध्ये काय प्रॉब्लेम आहे, ही इम्प्रूव्ह करता आली असती मित्रांनो. पाठीमागे जाऊया. सेकंड रो काय मिळतो. हा IRVM आहे ना, तो डे नाईट रिअर व्ह्यू मिरर आहे मित्रांनो, आणि जो ऑटोमॅटिक आहे. इकडे सगळे हे सनशेड्स दिलेले आहेत विथ व्हॅनिटी मिरर. हा एक्सटेंडेबल होतोय का, नाही होता. इथे मित्रांनो तुम्हाला ब्लोअर मिळतो रूफला. ओके, त्याच्यामुळे ना तोंडावर डायरेक्टली हवा फेकली जाते. बाय द वे AC नाही आहे, पुढचीच हवा पाठीमागे फेकली जाते. आणि इथे तुम्हाला लाईट मिळते. ओके, इथे या साईडला ग्रॅब हँडल बघू शकता. अशा प्रकारे स्पेस जर बोलायचं झालं तर बघा, मी रूम ठीकठाकच म्हणेन. ओके, एअर क्रॉस सिट्रॉन जी बसाल्ट होती ना एक्स, त्याच्यामध्ये चांगला होता. पण 7 सीटर बनवायचे तर थोडंफार कुठंतरी कॉम्प्रोमाइज करावं लागेल. पॉकेट्स मिळणार, मॅगझिन होल्डर्स. पाठीमागे इथे पण AC वेंट्स आहेत. 2 USB चार्जिंगचा ऑप्शन याच्यात देण्यात आलेला आहे. आणि याच्यामध्ये आर्मरेस्टचा ऑप्शन आहे. बट या जी सीट्स आहेत त्या 60-40 स्प्लिट सीट्स आहेत. आणि या 2 वे 3 वे रिक्लायनर सीट्स आपल्याला पाहायला मिळतात. थर्ड रो मी काढून टाकलं, त्याचे दाखवू शकत नाही. तर मित्रांनो, हे आहे 1.2 लिटरचं टर्बोचार्ज प्युअरटेक इंजिन, जे 110 PS आणि जवळजवळ 203-205 NMचं टॉर्क जनरेट करतं. 17.5चं मायलेज आहे ऑटोमॅटिकवर, आणि जवळजवळ 18.5चं मायलेज आहे हे मॅन्युअलवर. पण रिअलिस्टिक फिगर्सवर सांगायची गोष्ट झालं तर तुम्ही 70-80च्या स्पीडने चालवाल तरच तुम्ही 17-18चं मायलेज काढू शकता. ओके, आणि बाय द वे ऑटोमॅटिक मॅन्युअल असेल तरीसुद्धा 17-18चं मायलेज तुम्ही एक्सपेक्ट करा मॅक्झिमम. आणि जर तुम्ही फास्ट पळवत असाल 100-120 तर 10-12 याच्याकडून मायलेज तुम्हाला मिळणार आहे. आणखीन एक गोष्ट अशी की हे जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये बघू शकता की आपल्याला प्रॉक्सी सेन्ससारखं एक फीचर मिळतं. म्हणजे तुम्ही गाडीच्या जवळ गेलात तर ऑटोमॅटिकली अनलॉक होणार आहे. मिरर्स अनफोल्ड होतात बघा. आणि जसं मी गाडीपासून दूर जाणार, ओके, तसं गाडी ऑटोमॅटिकली लॉक होणार आहे. तर एक जबरदस्त फीचर दिलेला आहे हे. ओके, सो दिस इज समथिंग वाव. हेडलाईट थ्रो खूप छान आहे गाडीचा. गाडी चालवायला सुद्धा खूप छान आहे. लाईट स्टेअरिंग आहे. ओके, आता सांगायची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये 6 एअरबॅग्स आहेत. ABS EBD आहे, ट्रॅक्शन कंट्रोल आहे, TPMS आहे, हिल असिस्ट याच्यात आपल्याला पाहायला मिळतो. सो 13 लाख समथिंग 69,000च्या आसपास एक शोरूम आहे. 16 लाख रुपये ऑन रोड आपल्या मुंबईमध्ये पडते. आणि सिट्रॉन एक फ्रेंच कंपनी आहे. जर एक तुम्हाला नो नॉनसेन्स कार पाहिजे, ओके फीचर्स पाहिजेत, समथिंग नवीन ब्रँड ट्राय करायची, तर हा तुम्ही प्रोडक्ट ट्राय करू शकता तुमच्याकडे मित्रांनो. तर मित्रांनो, हा पूर्ण व्हिडिओ होता या गाडीबद्दल. माझं जे मत आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओव्हरऑल सस्पेन्शन खरंच चांगलं सेटअप याच्यात करण्यात आलेलं आहे. SUV असून देखील यार असे गड्ड्यांवरून भारी जाते ना, मजा येते बाय द वे. सो तुम्हाला काय वाटतं या गाडीबद्दल, या कंपनीबद्दल? तुमच्याकडे जर ही गाडी आहे त्याचा सर्व्हिस कसा आहे ना, आवर्जून आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण बाकीच्या लोकांना ती इन्फॉर्मेशन समजेल. आणि जाता जाता अन्वीचा काही संदेश आहे. अन्वी काय म्हणणार, काय बोलायचं? फॉलो, सबस्क्राईब करा, सांगा आपल्या मित्रांना. बोल. असं कर बरं, हा असं कर, असं फक्त असंच कर, असं हां, हात कर, असं हात कर. चल, थम्स अप. हां, तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि मी थम्स अप.